नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज तारीख 1 ऑक्टोबर 2025। ऑक्टोबर महिना सुरू होताच कांद्याचे भाव वाढले। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याचा दर वाढलेला आहे। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी। ओला दुष्काळ समजून मदतीचे पॅकेज आठवड्यात। मुख्यमंत्र्यांची घोषणा। 5 लाख नागरिकांना आरोग्य किट, 5 लाख विद्यार्थ्यांना शालेय किट, पूरग्रस्तांना गहू तांदळासह जीवनावश्यक वस्तू ही मोफत। मुंबई राज्यातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्तांना येत्या 8 दिवसांत सर्वसमावेशक मदत जाहीर केली जाईल आणि मदतीची रक्कम दिवाळीच्या आत बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीवर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना माहिती दिली। राज्यात सुमारे 60 लाख हेक्टर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। येत्या 2-3 दिवसांत नुकसानीची सगळ्या प्रकारची माहिती मिळणार आहे। त्यानंतर मदतीचे सर्वकष धोरण ठरवू। ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या सवलती देण्यात येतात त्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री। तर जास्तीत जास्त तांदूळ अतिवृष्टीग्रस्त प्रत्येक कुटुंबांना 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 लिटर केरोसिन, 3 किलो तूर डाळ मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। पिठाच्या गिरण्या बंद असतील तर तिथे 10 किलो अतिरिक्त म्हणजे 20 किलो तांदूळ दिला जाईल। स्कूल बॅग वह्याही 5 लाख शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, 6 वह्या, पुस्तके, कंपास आणि पाण्याची बाटली देणार। त्यासाठी CSR अंतर्गत मदत घेणार। नुकसान भरपाईसाठी सर्वकष धोरण आणणार। सर्व आकडेवारी आल्यानंतर केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येईल। केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणारच आहे, पण केंद्राच्या मदतीसाठी न थांबता खरडून गेलेली जमीन, विहीर पडलेली घरे यासह सर्व प्रकारच्या नुकसान भरपाईसाठी सर्वकष धोरण अंमलात आणले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। ते 2200 कोटी रुपये नेमके कधीचे? अतिवृष्टीग्रस्तांना 2200 कोटी रुपयांच्या मदतीचे वितरण सुरू झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्यात अतिवृष्टीची पाहणी करायला गेले असताना स्पष्ट केले होते। हा निधी ऑगस्टपर्यंत झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांसाठी आहे, बँकाकडून वसुली नाही। शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीस यायच्या प्रकरण एकाच जिल्ह्यात झाले आहे। त्या नोटीसही जुन्या आहेत। तिथे बँकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत, बँकेंना कुठेही वसुली करू देणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले। 16 गावांना अजूनही पुरांचा वेढा। आता पाहूया आपल्या हाती आलेले सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव। पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 9,900 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1825चा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो सटाणा उन्हाळी कांदा 9,675 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1850चा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो चांदोड उन्हाळी कांदा 4,200 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1780चा दर मिळत आहे। पुढील बाजार समिती कळवण उन्हाळी कांदा 20,450 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1975चा दर मिळत आहे। पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा 1000 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो इस्लामपूर लोकल कांदा 75 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1700 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो वडगाव पेठ लोकल कांदा 350 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2100चा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा 2378 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800चा दर मिळत आहे। पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 339 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2500 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो हिंगणा लाल कांदा 3 क्विंटलची आवक असून 2000 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो पंढरपूर लाल कांदा 158 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2010चा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा 10,108 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2325चा दर मिळत आहे। पुढील बाजार समिती कराड हलवा जातीचा कांदा 99 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1700 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो सातारा 178 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2000 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवड 540 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2500 रुपयांचा दर मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर 1722 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांचा दर मिळत आहे। पुढील बाजार समिती खाजगी बाजार समिती आहे मित्रांनो नाशिक, जास्तीत जास्त 2000 रुपयांचा दर मिळत आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।